संतोष अण्णा मूळचे बार्शीचे, परंतु बार्शी येथील बस स्टँड व मार्केट यार्डच्या उभारणीमध्ये देशमुख कुटुंबियांची जागा ही संपादित झाली। त्यामुळे नाईलाजास्तव देशमुख कुटुंबियांना 1993 साली आपले मूळ गाव सोडून मामाच्या गावी वास्तव्यास यावे लागले। आपले मूळ गाव बार्शी सोडून मस्सजोग येथे आल्यानंतर देशमुख कुटुंबियांना स्वतःजवळ असलेल्या रकमेमधून मस्सजोग येथे राहण्याकरिता जागा व शेती घेतली व तेव्हापासून संतोष अण्णा हे मस्सजोग येथे आपल्या मामाच्या गावी स्थायिक झाले। संतोष अण्णा यांचे माध्यमिक शिक्षण हे मस्सजोग येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेमध्येच पूर्ण झाले। 10वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर वसंत महाविद्यालय येथे त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले व MA ची पदवी प्राप्त केली। यानंतर त्यांनी मस्सजोग येथे वडिलांच्या बरोबर शेतीमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली व पारंपरिक शेती व्यवसाय त्यांनी स्वीकारला। संतोष अण्णा यांनी शिक्षण घेत असतानाच मस्सजोग येथील गावामध्ये आपल्या स्वभावामुळेच मोठा मित्रपरिवार निर्माण केला। त्यांच्या बोलण्याची लकब, त्यांचा सुस्वभाव, मितभाषी बोलणे आणि कायम हसराचे या सर्व गोष्टींमुळे अल्पावधीतच ते मस्सजोगमध्ये एकरूप होऊन गेले। सन 2012 मध्ये संतोष अण्णा स्वतः उपसरपंच झाले। यातूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। त्यानंतर अण्णा एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी स्वतःच्या पत्नीला देखील समाज कार्यामध्ये सहभागी करून घेतले आणि संपूर्ण कुटुंब हे मस्सजोग येथे समाज कार्यामध्ये कार्यरत झाले। लोकाग्रहास्तव संतोष अण्णांनी त्यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांना सन 2017 साली सरपंच पदाच्या निवडणुकीला उभे केले आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या निवडून देखील आल्या। यावर संतोष अण्णा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मस्सजोग येथील संपूर्ण नागरिकांबरोबर असलेला ऋणानुबंध दिसून येतो। यातूनच पुढे संतोष अण्णा स्वतः 2022 साली सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता उभे राहिले व ते देखील लोकनियुक्त सरपंच म्हणून उदयास आले। संतोष अण्णांची मुलगी वैभवी जसं म्हणाली की माझे बाबा घरात फार कमी वेळ द्यायचे, परंतु जितका वेळ असायचे तेव्हा त्यांच्या बरोबर राहण्यामध्ये आम्हाला फार आनंद मिळायचा। हे विश्वची माझे घर असे संबोधले जाते, तसे संपूर्ण मस्सजोग हेच माझं घर आणि मस्सजोग मधील प्रत्येक व्यक्ती हे माझं कुटुंबीय या पद्धतीने ते त्यांचं आयुष्य व्यतीत करत होते। संतोष अण्णांच्या स्वभावामुळे गावकऱ्यांनी देखील त्यांना आपलंसं करून घेतलं होतं। यातूनच संतोष अण्णांच्या मनामध्ये समाजसेवेचे बीज रुजले गेले होते। समाजसेवा करत असताना संतोष अण्णा 7 जुलै 2016 रोजी पहिले झाड स्वतःच्या हाताने गावाच्या वेशीवर लावले। लोक आपल्याला विसरतील, आपले कार्यही विसरतील, पण आपण लावलेल्या झाडाच्या सावलीला ते कधीच विसरणार नाही। आपण नसलो तरी आपण लावलेल्या झाडांमुळे मस्सजोग मधील नागरिकांना त्या झाडाच्या सावलीचा आनंद घेता येईल। त्या झाडांच्या रूपाने मस्सजोगच्या नागरिकांवर आपल्या मायेच्या सावलीचा हात कायम ठेवतील। अण्णांनी आपल्या गावात घनवट प्रकल्प सुरू केला। या
आणि हेच जीवन आहे हे अण्णांनी ओळखले होते. आणि याच करिता पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपण मस्साजोगच्या मातीत कसा साठवून ठेवू शकतो याकरिता अण्णांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जलसमृद्ध अभियान सुरू केलं. या अभियानामध्ये अण्णांनी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा किती भीषण आहे हे ओळखून याच्यावर आपण काम करणं किती गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला आपण जलसमृद्ध करू शकतो. म्हणून अण्णांनी कंपार्टमेंट बंडिंग, शेततळे अशा प्रकारची कामे सुरू केली. अण्णा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर अण्णांनी याबरोबरच ओढा सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, नदीचे खोलीकरण अथवा रुंदीकरण अशा प्रकारे पाणलोटाची कामे करून गावाला जलसमृद्ध कसे करता येईल याकरिता प्रयत्न केले. आपले गाव हे पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वर्षानुवर्षे ओढ्यामध्ये व नदीमध्ये साचलेला गाळ काढला जावा. गावात पडणारा पाऊस आणि त्या पावसाचे पाणी आपल्याच नदी आणि ओढ्यांमधून निचरा होऊन गावातील विहिरी, बोरवेल भरावेत व आपले गाव पाण्याच्या बाबतीत देखील स्वावलंबी व्हावे अशी त्यांची मनापासून धारणा होती. आपले गाव हे आदर्श गाव असावे या उद्देशाने अण्णांनी गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन केले होते. तसेच रस्ते, घनकचरा याचे देखील उत्तम व्यवस्थापन अण्णांनी केले होते. याचबरोबर आपल्या गावामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा असाव्यात यासाठी देखील अण्णांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या गावामध्ये राबवले. त्यांच्या कारकिर्दीत मस्साजोग गावाला एकूण 19 पुरस्कार मिळवून दिले. एवढेच नव्हे तर पुरस्काराच्या रूपानं रकमेच्या स्वरूपात 92 लाख रुपये हे मस्साजोग गावासाठी मिळवून दिले आहेत. गावाला शासनाकडून येणारा निधी वेगळाच, परंतु आपल्या गावासाठी केलेल्या कामाच्या आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर व गावाच्या विकासावर संतोष अण्णांनी शासकीय निधी व्यतिरिक्त पुरस्काराच्या माध्यमातून लाखो रुपये मिळवून दिले. हा एक वेगळाच विक्रम अण्णांनी केला होता. आपल्या गावामध्ये भौतिक सुविधा तर पाहिजेतच, झाडे पाहिजे, पाणी पाहिजे, परंतु याचबरोबर गावातील युवक हे देखील स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजे. एक संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे. समाज कार्यांमध्ये त्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आणि या सर्व गोष्टी करण्याकरिता सर्वात महत्त्वाचं आजच्या या युगामध्ये युवक हा व्यसनमुक्त असला पाहिजे. याकरिता अण्णांची मनापासून धडपड होती. आपल्या गावातील एकही युवक हा व्यसनाधीन नसावा याकरिता संतोष अण्णांनी कमीत कमी 100 कुटुंबातील युवकांना स्वखर्चातून दारू सोडवण्याकरिता प्रयत्न केले. कुटुंबातील जे युवक दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते अशा युवकांना या व्यसनातून बाहेर काढण्याकरिता ही मोहीम संतोष अण्णांनी सुरू केली होती. आणि ही मोहीम सुरू करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांना स्वतःबरोबर समाजकार्यात झोकून देऊन व्यसनमुक्तीच्या मार्गाकडे नेण्याचा त्यांनी मोठा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळाले. व्यसनमुक्तीकडून शिवभक्तीकडे या अभियानातून त्यांनी संस्कारक्षम युवा पिढी घडवण्याकरिता मोठे कार्य उभे केले होते. अण्णांसाठी लहान, निरागस, शालेय मुलं हा फार जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांना लहान मुलांसोबत आपला वेळ व्यतीत करायला फार आवडायचं. त्यांना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला शाळेतल्या मुलांबरोबर ते संवाद साधण्याचा प्रयत्न करायचे. आणि शालेय जीवनापासूनच मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत यासाठी ते प्रयत्नशील होते. या सर्व बाबींकडे आपण पाहिले असता व्यसनमुक्त संस्कारक्षम युवा पिढी
आपले गाव पाण्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी बनवणे, गावातील सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, घनकचरा इत्यादी भौतिक सुविधा गावामध्ये राबवलेल्या आहेत. म्हणजे गावाप्रती आणि गावातील नागरिकांप्रती त्यांचा असणारा जिव्हाळा हा सर्व कामांमधून दिसून येतो. असे होते आपले संतोष अण्णा आणि असे होते त्यांचे निस्वार्थी कार्य.